पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या शिवरात्री विशेष भागामध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मद कोण तारी. शंभो कैलाशीचा राजा शंभो कैलाशीचा राजा त्याशी दंडवत माझा त्याशी दंडवत माझा गिरिजा शोभे मांडीवरी गिरिजा शोभे मांडीवरी गंगा वहावी तो शिरी गंगा वहावी तो शिरी गिरिजा शोभे मांडीवरी गिरिजा शोभे मांडीवरी. मंडळी, आज परम पवित्र पावन असणारा पर्वकाळ शिवरात्री. या शिवरात्री पर्वकाळाच्या आपणा सर्व भाविकांना मनोमन हार्दिक शुभेच्छा. पर्वकाळ म्हणजे काय तर ज्या एका विशिष्ट दिवशी विशिष्ट कर्म केलेलं असताना धार्मिक कर्म केलेलं असताना त्याचं अधिक फळ आपल्याला प्राप्त होतं असा जो काळ असतो त्याला पर्वकाळ असं म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे बरेच पर्वकाळ सांगितलेले आहेत. त्यापैकी शिवरात्रीला एक महापर्वकाळ सांगितलेला आहे. कारण शिवपुराण असं सांगतं, स्कंदपुराण असं सांगतं की आजच्या दिवशी भगवान शिवाची आराधना केली असता, भगवान शिवाचं पूजन केलं असता, नामस्मरण केलं असता अनंत पटीनं फळ इतर दिवशी केलेल्या साधनापेक्षा आजचं फळ अनंत पटीनं प्राप्त होतं अशी आपली श्रद्धा आहे. कारण या विश्वामध्ये जे काही अनेक प्रकारच्या ऊर्जा असतात ज्याला आपण देव म्हणतो. देव म्हणजे तरी काय आहे? एक या ब्रह्मांडाची संपूर्ण स्थिती नियंत्रित करणारी, ब्रह्मांड उत्पन्न करणारी, नियंत्रण करणारी आणि ब्रह्मांडाला लयाला नेणारी एक जी ऊर्जा शक्ती आहे त्याच ऊर्जा शक्तीला आपण परब्रह्म असं म्हणतो वेदांतामध्ये. तेव्हा ते परब्रह्म आणि त्या परब्रह्माची जी काही अनंत ऊर्जा आहे त्या अनंत ऊर्जेतील वेगवेगळ्या कार्य करणाऱ्या ऊर्जेच्या भागाला आपण वेगवेगळं असं नाव दिलेलं आहे. मंडळी, उदाहरण सांगितलं म्हणजे आपल्या लक्षात येईल. इलेक्ट्रिसिटी किंवा विद्युत ऊर्जा आपण वीज जी म्हणतो त्या विजेचं मूळ स्वरूप जर बघितलं तर ते मूळ स्वरूप आपल्याला तसं सांगता येणार नाही की वीज कशी आहे हे सांगता येणार नाही. त्या विजेचा अनुभव घेता येतो पण वीज कशी आहे हे सांगता येत नाही. ती एक ऊर्जा आहे विद्युत शक्ती, विद्युत ऊर्जा. परंतु त्या विद्युत ऊर्जेला वेगवेगळ्या कामामध्ये विभाजित केल्यानंतर त्या त्या प्रकारची कामं त्या ऊर्जेकडून होत असतात. उदाहरणार्थ, विजेची जी ऊर्जा आहे, वीज जी आहे ते आपण फ्रीजरला वापरली, फ्रीज चालू केला त्या ऊर्जेवर तर पदार्थ थंड करायचं काम ती ऊर्जा करेल. तीच ऊर्जा ओव्हनमध्ये जर आपण वापरली विद्युत ऊर्जा तर ती ऊर्जा पदार्थ उष्ण करायचं, गरम करायचं काम करेल. तीच ऊर्जा मिक्सर या यंत्रामध्ये जर वापरली तर पदार्थाला कुटून बारीक करायचं काम करेल. तीच ऊर्जा पंख्यामध्ये वापरली तर आपल्याला उकाड्याच्या वेळेला थंडगार वारा देण्याचं काम करेल. ऊर्जा तीच आहे परंतु तिच्या त्या वेगवेगळ्या कामामुळं त्या वेगवेगळ्या यंत्रांच्या माध्यमातून ती आपल्याला अनुभवाला येत असते. बरोबर नेमकं देवाच्या बाबतीत तेच आहे. खरा देव जर समजून घ्यायचा असेल तर देव ही एक अफाट असणारी ऊर्जा आहे विश्वामधली आणि ही जी वेगवेगळी देवांची रूपं आहेत त्या ऊर्जेची वेगवेगळी कार्य आहेत. जसं भगवान विष्णू पालन करते, ब्रह्मदेव उत्पन्न करता, भगवान महादेव हे विलय करणारे, अशी त्या ऊर्जेची वेगवेगळी कामं आहेत. त्यावरून
त्या कामावरून त्यांना ती वेगवेगळी नावं दिलेली आहेत, परंतु ती संपूर्ण जी ऊर्जा आहे ती एकच आहे. वेगवेगळ्या पदार्थामध्ये ती वेगवेगळं काम करत असते. तद्वत या आजच्या असणारा जो पर्वकाळ शिवरात्री, या शिवरात्री दिवशी शिवतत्व जे आहे परब्रह्मामधलं, त्या शिवतत्वाची ऊर्जा ब्रह्मांडामध्ये विशिष्ट प्रमाणात, अतिप्रमाणात प्रवाहित असते. आणि म्हणून त्या ऊर्जेशी, त्या शक्तीशी जर आपण एकरूप झालो तर आपल्याला त्याचा अनुभव किंवा त्याची जी काही असणारी फलश्रुती आहे ती आपल्याला प्राप्त होत असते. एवढ्याकरता या पर्वकाळाला महत्त्व आहे. म्हणून अशा भगवान आशुतोष महादेवांचं आज असणारं स्मरण शिवरात्री दिवशी करावं असा नियम आहे. कसे आहे ते महादेव? तुकाराम महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे शंभू कैलाशीचा राजा, कैलासाचे राजा आहेत ते. म्हणजे कैलास पर्वत हे त्यांचं अतिशय आवडतं असणारं ठिकाण आहे. त्यांचं मन त्या कैलासावरती रमतं. नवे तर काही भाविकांना कैलास पर्वत हेच भगवान शिवांचं रूप दिसतं. म्हणून कैलास पर्वतावरून, त्या हिमशिखरावरून वाहणाऱ्या ज्या काही नद्यांचे प्रवाह आहेत, पांढरशुभ्र जे गंगेचं पाणी, अलकनंदेचं पाणी आहे, अनंत नद्या वाहतात, सहस्रधारा ज्याला म्हणतात, त्या सहस्रधारा म्हणजे भगवान शंकरांच्या जटेतून वाहणारी गंगा, असा त्या ठिकाणी अनुभव भाविकांना त्या कैलासाकडे पाहताना येतो. म्हणजे कैलास हेच भगवान शिवांचं स्वरूप आहे असा अनुभव त्या ठिकाणी येतो. म्हणून त्यांना कैलाशीचा राजा म्हटलेला आहे. अशा भगवान शंकरांनी काय केलेलं आहे तर त्या गिरिजा मातेला आपल्या मांडीवरती घेतलेलं आहे, बसवलेलं आहे. जशी वामांगी रुक्माई आपण म्हणतो भगवान विष्णूला, पांडुरंगाला, तशी ही गौरी माता, पार्वती माता ही भगवंताच्या अंकावरती म्हणजे मांडीवरती विराजमान आहे आणि मस्तकामधून गंगेचा प्रवाह प्रवाहित होत आहे. असं शिवदर्शन तुकोबाराने त्या ठिकाणी झालं. आणि अशा शिवदर्शनामुळं तुकाराम महाराज म्हणतात की अशा भगवान शिवशंकरांना अनंत कोटी प्रणाम करावेत. या देवाचं स्वरूप सांगत असताना, स्वरूप वर्णन करताना नामदेवराय म्हणतात की कसा देव आहे बाबा. नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज. तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत. घडो आणि प्रीत जडो नामी, घडो आणि प्रीत जडो नामी. नामदेव महाराज म्हणतात की कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. इथं भगवंताला अनेक विशेषण देत असताना पार्वतीचा पती म्हटलेला आहे, योगीराज हे विशेषण दिलेलं आहे. कारण योग साधना, योगाभ्यास, योगविद्या जी आहे ती भगवान शंकरांनी विकसित केलेली आहे. पार्वती माता, मच्छिंद्रनाथ अशा या अनेक शिष्यांना योगविद्येचा उपदेश करून योग हे साधन भगवान शंकरांनी जगापुढे आणलेलं आहे. म्हणून ते योगीराज आहेत, चक्रवर्ती आहेत. म्हणजे या विश्वाचं पूर्ण सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे. संपूर्ण विश्वाचे ते सम्राट आहेत. आणि महत्त्वाचं विशेषण जे वापरलं ते भोळा हे विशेषण वापरलेलं आहे. कैलाशीचा देव भोळा म्हटलेला आहे. नाथ महाराजांनी सुद्धा भगवान शिवाचं वर्णन करत असताना त्यांना भोळा अशा प्रकारची उपाधी लावलेली आहे. शिव भोळा चक्रवर्ती असं नाथ महाराज सुद्धा म्हणतात. इथं भोळा या शब्दाचा अर्थ काय? व्यवहारामध्ये भोळा म्हणजे आपण बावळट, ज्याला काही कळत नाही, ज्याला काही व्यवहार समजत नाही, अशा माणसाला भोळा किंवा भोळसट असं आपण व्यवहारामध्ये म्हणतो. परंतु भोळा या शब्दाचा अर्थ असा आहे की भोळा म्हणजे सरळ मनाचा, स्वच्छ शुद्ध मनाचा, ज्याच्या मनामध्ये पाप नाही, ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विकार नाहीत, असं निर्मळ ज्याचं मन आहे त्याला भोळा असं म्हटलेलं आहे. आणि असा जो भोळा असतो त्याचा अधिकार खूप मोठा, त्याचं सामर्थ्य खूप मोठं असतं. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा.
एवढं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी असतं. भगवान महादेव हे भोळे आहेत. त्यांच्या भोळेपणाच्या अनेक कथा आपल्याला पुराणांमधून पाहता येतात. भगवान विष्णू हे चतुरातु शिरोमणी असं त्यांना म्हटलेलं आहे, परंतु भगवान शिवाला भोळं म्हटलेलं आहे. कारण का? तर सरळ मनाचे आहेत. दुष्टांचा दुष्ट विचार सुद्धा त्यांच्या लवकर लक्षात येत नाही. अशा प्रकारचं त्यांचं अंतःकरण गंगेच्या पाण्यासारखं शुद्ध निर्मळ आहे, म्हणून त्यांना भोळा म्हटलेलं आहे. उदाहरणं आपल्याला भरपूर सांगता येतील. भस्मासूर नावाचा एक राक्षस दैत्य भगवान शिवांची पूजा करत होता नित्यनेमानं येऊन, आणि भगवान शंकरांना चिताभस्म हे अतिशय प्रिय आहे. चिताभस्म रोज भगवंताला लागतं. तेव्हा ते चिताभस्म आणून देण्याचं काम भस्मासूर रोज करत होता. एक दिवशी फार उशीर झाला, चिताभस्म लवकर मिळालंच नाही. आसपास परिसरामध्ये कुठं कोणाचं निधन झालं नाही, कोण वारले नाहीत, त्यामुळे चिता कुठं पेटली नाही आणि त्याचं भस्म मिळालं नाही. भस्मासुराला वेळ झाला. महादेवाने विचारलं, का रे आज इतका की वेळ झाला, माझी पूजेची वेळ होऊन गेली ना. तेव्हा भस्मासुराने सांगितलं की महादेवा, आज खूप ठिकाणी फिरलो, परंतु मला चिताभस्म लवकर कुठं मिळालंच नाही. आता काय केलं पाहिजे मला काही कळेना. त्यांनी सांगितलं, महादेवा माझ्या मनात एक विचार आलाय, सांगू का? बोल म्हणले. तुम्ही असं करा की मला एक वरदान द्या की ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवेन तो भस्म होईल आणि ते भस्म मी तुम्हाला आणून देईन, म्हणजे उशीर होणार नाही. यदा कदाचित एखाद्या दिवशी जर चिता नसेल कुठं, तर मला असा उपाय माझ्याकडे असावा की तुमच्या पूजेला वेळ होऊ नये. महादेवाने ते खरंच वाटलं. त्याच्यातला त्याचा धूर्त हेतू त्यांच्या लक्षात आला नाही. ठीक आहे म्हणले, तू म्हणतोस ते बरोबर आहे, दिला तुला वर. आणि वर मिळाल्यानंतर काय, शक्ती मिळाल्यानंतर काय विचारता? मग शक्ती मिळाल्यानंतर माजणार नाहीत, मातणार नाहीत, तर ते दैत्य कोणते? म्हणून जी शक्ती सामर्थ्य सत्ता मिळाल्यानंतर मस्तीला येतात, माजतात, त्यांना दैत्य म्हटलं जातं. ती दैत्यांची ती व्याख्याच आहे. आणि म्हणून भस्मासूर त्या ठिकाणी ते वरदान प्राप्त करून पृथ्वीवरती आला आणि त्याने हाहाकार माजवला. कोणाला पाहिजे त्याच्या मस्तकावर हात ठेवायचं, त्याला भस्म करायचं. भगवान शंकरांना काय रोज एकदा चिताभस्म लागत होतं, पण यांनी सपाटाच लावला. संपूर्ण सत्ता काबीज करायचा त्यांनी असणारा सपाटा लावला. त्या ताकदीवरती संपूर्ण त्याने हाहाकार पृथ्वीवरती माजवला. भगवान त्या ठिकाणी विष्णूकडं देवाने गारण घातलं की आता म्हणे याला काहीतरी करून तुम्हाला याचा नाश केला पाहिजे, त्याशिवाय इलाज नाही. विष्णू म्हटले, मी याचा नाश करतो, परंतु त्याकरता अगोदर पुढची तयारी करण्याकरता नारदांना पाठवलं पाहिजे. नारदांना पाठवलं. नारद भस्मासुरांच्या वाटेत आडवे आले. काय रे भस्मासुरा, कुठं निघालात? म्हणे भगवान शिवांना महादेवांना चिताभस्म देण्याकरता निघालो. किती दिवस झालं एक सेवा करतो? म्हणे बरीच वर्ष झालं. मग काय दिलं तुला त्याने? अजून मी काय मागितलंच नाही म्हणले. मागितलं तर मला देतील. मी तुला सांगू का काय मागायचं? हो म्हणे, सांगा. एक काम कर, जगामध्ये विश्वसुंदरी जर कोण असेल ती भगवान महादेवांची पत्नी पार्वती आहे. तू पार्वतीलाच मागून घे ना, म्हणजे तुझ्यासारख्या जगामध्ये भाग्यवान दुसरा कोण नाही. त्याला ते पटलं. त्याच्या मूर्खाच्या हे लक्षात आलं नाही की ते आपले आराध्य देव आहेत आणि आराध्य देवांची पत्नी तिच्यावरती अशा प्रकारची दुष्टाभिलाषा ठेवणं हे पाप आहे. हे त्याला कळालं नाही, म्हणून त्यांना दैत्य म्हणायचं. पाप आणि पुण्य, धर्म अधर्म ज्यांना कळत नाही त्यांना दैत्य म्हटलं जातं. त्याला ती युक्ती पटली नारदांची. हो म्हणे, तुम्ही बरोबरच म्हणता, परंतु म्हणली एक अडचण आहे. भगवान शंकर असताना पार्वती माता माझ्याकडे येतील कशा? हा म्हणे, त्याचा पण एक उपाय आहे म्हणे. तो उपाय तुझ्याजवळच आहे म्हणे. काय? तुला वरदान काय आहे? मस्तकावर ज्याचे हात ठेवशील त्याचा मृत्यू हे तुला आहे ना? हो. मग कर ना म्हणे काम एकच. काय कर? ज्याने तुला वर दिलाय त्याच्याच डोक्यावर ठेव ना हात. प्रश्नच नाही म्हणे. सगळा प्रश्न निकालात निघेल. पार्वती तुला मिळेल, भगवान शंकर नाहीशी होतील आणि तूच संपूर्ण त्रैलोक्याचा देव होशील. पटलं हो त्याला. पटेल असं नारदाने सांगितलं. त्याप्रमाणे ती भस्माची पुडी पण टाकून दिली आणि कैलासावरती आला. आला 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 यायला लागलेल्या दरबारामध्ये महादेवाने बघितला, हा रिकाम्या हाताने येतोय आणि नुसता रिकाम्या हाताने येत नाही, तर असा हात पुढं करून यायला लागलेला आहे. लांबनच महादेवाने बघितलं काहीतरी आज भानगड आहे. का रे भस्मासुरा, भस्म नाही आणलं? देवा म्हणे, आज भस्म आणलं नाही, आज तुमचंच भस्म करणार आहे.
म्हणजे रे काय काय नाही म्हणे, मला पार्वती हवी आहे, पार्वती माझी व्हायला पाहिजे, त्याकरता मी तुमच्या डोक्यावर आता हात ठेवणार आणि तुम्हाला भस्म करणार. महादेव म्हणले, हे बरं आजार झालं म्हणली पिढा माझ्या मागं, मीच माझ्या हातानं माझ्या आणखी पायावर कोराड मारून घेतल्यागत झालं, आता काय करावं, आता माझाच वर आहे, आता मला तो परतही घेता येत नाही. भगवान शंकरांनी जी कैलासावरून उडी मारली, धूम पळत सुटले बाबा, सगळ्या त्रैलोक्यामध्ये पळायला लागले. आणि मग त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी विश्वमोहिनीचं रूप घेतलं. भगवान शंकर पुढं, भस्मासूर मागं पळतायत, तेवढ्या त्या दोघांच्या मध्ये ती मोहिनी स्वरूपानं विष्णू आले आणि त्या भस्मासुराला योग्य पद्धतीनं भुनवून आपल्या कब्जामध्ये घेऊन त्याचाच हात त्याच्या डोक्यावर ठेवून त्याचा मृत्यू घडवून आणला. हे भगवान विष्णूंनी केलं. सांगण्याचा मुद्दा हा की इतके भोळे आहेत हे देव की आपण काय देतो एखाद्याला, हे सुद्धा त्याचा परिणाम काय होईल याचा देखील ते विचार करत नाहीत. इतकं भोळा अंतःकरण आहे, म्हणून त्याला शिवभोळा चक्रवर्ती असं म्हटलेलं आहे. असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतात भगवान महादेवाची. रावणाला देखील भगवंताने आपलं आत्मलिंग आणि पार्वती माता ही देऊन टाकलेली होती. तिथं श्री गणेशाने त्या ठिकाणी आडवं येऊन त्यातून ते परावृत्त केलेलं आहे. तेव्हा असे असणारे महादेव आहेत. त्यांचं स्वरूप वर्णन करताना पूर्णपणे ते वैराग्य आहेत, विरक्त आहेत. कोणत्याही सुख उपभोगाची त्यांच्या अंतःकरणामध्ये लालसा नाही, म्हणून वस्त्रांचा सुद्धा अंगीकार करत नाहीत. गजचर्म आणि व्याघ्रचर्म अंगावरती परिधान करतात. गजचर्मधारी स्मशानी राहिला, वास्तविक ठिकाण कोणतं तर स्मशानभूमी त्यांचं वास्तव्य आहे. का तर त्या ठिकाणी वैराग्याची वृत्ती अंतःकरणात स्थिर राहते, म्हणून स्मशान. आणि त्यांचा परिवार, त्यांचे संगडी सखे मित्र कोण आहेत तर संगे भूतमेळा विराजित, भूत प्रेत पिशाच वेताळ, अशा प्रकारचे हे सगळे जे काही योनी आहेत पिशाच योनीमधले, हे सगळे त्यांचे संगडी आहेत. आता याच्यामध्ये फार मोठेपण महादेवाचं आपल्याला दिसतं मंडळी. पहा, पिशाच योनीमध्ये मनुष्य कधी जन्माला येतो, भूत योनीमध्ये माणसाचा जन्म कधी होतो तर ज्याचा अकाली मृत्यू होतो. म्हणजे विधिलिखिताप्रमाणे त्याच्या मृत्यूचं वय वेगळं आहे, परंतु अकाली मृत्यू, अपघातानं मृत्यू झाला, कोणीतरी त्याचा वध केला, काहीतरी झाला, असा अपघातानं अकाली मृत्यू ज्याला होतो त्याला भूतपिशाची योनीमध्ये भ्रमण करावं लागतं. आणि त्या योनीमध्ये त्या जीवाला अत्यंत दुःखाने अत्यंत यातना होतात. इतका त्रास होतो त्या जीवाला की त्याच्या मरणाची जी नियमित वेळ ठरलेली आहे तिथंपर्यंत त्याला ते दुःख भोगावं लागतं. मग त्यांचा सुद्धा कळवळा महादेवांना आहे. म्हणजे या योनीमध्ये भटकत फिरणारे जे जीव आहेत, पापी जीव, पिशाची भूत योनीमध्ये फिरणारे, त्यांना सुद्धा भगवान परमात्म्याने आपल्याजवळ केलं आणि त्यांचं दुःख कमी करण्यासाठी देव त्यांच्यावरती सुद्धा प्रेम करतात. असा देव जगात दुसरा कोणता नाही की भूतपिशाची योनीवर प्रेम करणारा. माणसांच्यावरती करतील, आपल्या भक्तावर प्रेम करतील देव, पण भूताखेतावर प्रेम करणारा देव म्हणजे भगवान महादेव आहे. म्हणून त्यांच्या संगडी हे सगळे असणारे आहेत. आणि ते आनंदानं भगवान महादेवाच्या भोवती नाचतात, गातात, फेर धरतात. आणि त्यांचे ते आता त्यांचं गाणं म्हणजे काय, अकराळ विकराळ ओरडणं, किंकाळ्या फोडणं, हे त्यांचं गाणं. परंतु ते गाणं ऐकून सुद्धा महादेव आनंदित होतात. भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती म्हणतात नरहरी सोनार. आनंदयुक्त होतात त्यांच्या असणाऱ्या त्या क्रीडेनं. म्हणजे काय त्या भगवान महादेवांचा अंतःकरण असेल आपण कल्पना करू शकत नाही मंडळी. अशा स्वरूपाचं यांचं असणारं वर्णन आहे. गळ्यामध्ये ज्यांच्या रुंडमाळा आहेत, खापर हातामध्ये त्यांनी धारण केलेलं आहे आणि अखंड मुखामध्ये रामनामाचं चिंतन ज्यांचे आहे. कशा करता तर ज्या वेळेला समुद्र मंथन केलं, त्या समुद्र मंथनामधून 14 रत्न निघाली. चांगले चांगले जे पदार्थ निघाले ते सर्व देवाने वाटून घेतले. पण विष नावाचा, हलाहल नावाचा जो विष पदार्थ निघाला ते बघितल्यानंतर सर्व पळून जाऊ लागले. वाईट गोष्ट कोण घेणार. आणि ते विष इतकं प्रभावी होतं की ते पृथ्वीवरती कुठं जरी सांडलं असतं तर संपूर्ण जळून राख झाली असती, पिकं वगैरे उगवली नसती. आता त्या विषाला धारण करायचं कोणी तयार होईनात. त्यावेळेला महादेव पुढं आले. म्हणजे एखाद्या कुटुंबातला जसा कुटुंब प्रमुख असतो
सगळी संकटं आपल्यावरती तो ओढवून घेतो, कुटुंबातला सुरक्षित राखतो कुटुंबाच्या सदस्यांना. तसं सगळ्या देवांच्या सुरक्षिततेसाठी भगवान महादेवाने ते विष आपल्या कंठामध्ये धारण केलं आणि त्या विषाचा परिणाम म्हणून कंठामध्ये दाह सुरू झाला, अंग सगळं जळायला लागला उष्णतेनं. त्यावर त्याने अनेक प्रयत्न केले. मस्तकावरती शीतल म्हणून चंद्र धारण केला, बर्फाच्या हिमालय पर्वतामध्ये जाऊन शांत गार म्हणून तिथं राहू लागले, नाग सर्प अंगावर धारण केले. कशाचाही परिणाम होईना, दाह शांत होईना. शेवटी मग रामनामाचं स्मरण ज्यावेळेला चिंतन करायला लागले त्यावेळेला शिव हळहळे तापला, रामनामी शीतळ झाला. त्या रामाच्या नामस्मरणानं भगवान शंकरांना शीतलता प्राप्त झाली आणि शांत अशा प्रकारची त्यांची अवस्था शरीराची झाली. म्हणून अखंड मुखामध्ये रामनाम भगवंताच्या शिवाचे असतं, असं असणारं त्यांचं स्वरूप आहे. त्या भगवान शिव महादेवांना आजच्या या शिवरात्रीच्या पर्वकाळानिमित्तानं आपण सर्वजण वंदन करूया. नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे की भगवान विष्णू काय, भगवान शिव काय, ही दोन्ही एकाच देवाची वेगवेगळी रूपं आहेत. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे विद्युत शक्ती कोणत्या उपकरणामध्ये आपण लावतो त्या उपकरणाप्रमाणे त्या विद्युत शक्तीचं कार्य आपल्याला दिसून येतं. तसं शंकर या उपकरणाला ती ब्रह्मशक्ती लावल्यानंतर ते कार्य आपल्याला दिसतं. विष्णू हे उपकरण आहे, त्याला जर ती परब्रह्म विद्युत शक्ती जर लावली तर त्यांचं कार्य आपल्याला दिसून येतं. हा अध्यात्माचा मूळ विचार जर आपण मनामध्ये धारण केला तर कोणत्याही देवाच्या भक्तांमध्ये एकमेकांमध्ये भांडणं होणार नाहीत, वाद होणार नाहीत. आपण भक्ती करतो म्हणजे नेमकं काय करतो हे मनुष्याला कळेल आणि त्याचा प्रयत्न संत महात्म्याने खूप केलेला आहे. म्हणून शिवभक्तांनी विष्णू भक्ती करावी, विष्णू भक्तांनी शिव उपासना करावी असं आपल्याला वारकरी संतांनी सांगितलं. आणि म्हणून आजचा शिवरात्रीचा पर्वकाळ हा अत्यंत महत्त्वाचा पर्वकाळ आहे. आपण सर्वांनी भगवान शिवाचं दर्शन घ्यावं, आजच्या दिवशी शिवपूजन करावं, बिल्वपत्र अर्पण करावं. काही जरी नाही शक्य झालं तरी 2 हस्तक आणि 1 मस्तक म्हणजे 2 हात आणि 1 मस्तक जोडून भगवंताला जर आपण अभिवादन केलं तरी भगवान शिव प्रसन्न होतात. असे आशुतोष असणारे महादेव त्यांच्या चरणी या शिवरात्रीच्या पर्वकाळानिमित्त आपण विनम्र अभिवादन करूया, साष्टांग दंडवत करूया आणि भगवान शिवाकडं या विश्वाचं कल्याण व्हावं, सर्वांच्यावरती मंगलकृपा आपली व्हावी अशी प्रार्थना करून या भागाला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊया. मंडळी, हे शिवरात्री विशेष चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण चॅनलवरती हे पहिल्यांदा ऐकत असाल तरी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.